रामराम पाहुणं, माझं नाव भीमराव निवृत्ती शिंदे, राहणारा माहिजळगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. मला एक असा अनुभव आला की मी 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस पाणीच नव्हतं त्यावेळेस स्वतः मी एक कुंड्या आणल्या आणि माझ्या मळ्याच्या शेजारी वडाची झाडं सडकाच्या कडेला होती. त्या कुंड्या सगळ्या मी सकाळ सकाळ भरायचो. ती पक्षी येऊन त्याच्यात पाणी प्यायची. तेव्हा आनंद मला सगळ्या किती रुपयापेक्षा तो जास्त आनंद मिळत होता की त्याच्यात त्या आंघोळ्या करायची. आणि एक माझा मोठा अनुभव असा आहे की सगळी लोक मका ही मकाचं पीक घेण्यासाठी सगळी लोक पेरतात, पण एक दोन पक्ष्याला भीतात की त्या कोक्या नावाचा एक पक्षी आहे. त्या कोक्या मका उगावली की त्याला कोंब खातात, म्हणजे मका नाहीशी होती. पर माझा एक असा अनुभव आहे की मी त्या पक्ष्यांना पाणी आणि दर दिवस किंवा ज्यादा नाही पर अर्धा किलो बाजरी किंवा कुठलं धान्य बारीक तांदूळ फिंदूळ मी ती इसकटितो. माझ्या झाडाखाली मका असती, पण एक कोंबसुद्धा कोक्या खात नाहीत. माणसांपेक्षा ती फार इमानदार पक्षी आहेत. आणि ती इमानदारी राखून मला नेहमी पक्ष्यांचा असं भाऊ कुठला एखादा पक्षी पाळला किंवा एखादी त्याची तळतळ झाली तर आता एक दिवस असा अनुभव आला मला की आमच्या सडकेच्या कडेच्या रोडचं काम झाल्यामुळं सगळी झाडं तुटली आणि त्यांचा सीजन असा होतो की बाबा आपण शिमगा पाडवा झाला जुन्या पद्धतीत सांगायचं म्हणलं तर त्याच्या पुढं आपली लगनथीत काढलेली असते आणि त्या लग्नासाठी आपण जो अक्षिदा वापरतो त्या जुन्या लोकांनी आपल्याला एवढं सांगितले की तुम्ही पासाभर ज्वारी किंवा धान्य टाकू शकत नाहीत पक्ष्यांना. पर त्या जुन्या लोकांनी एक अक्षिदा म्हणजे ती रानामध्ये मंडप लावायचा, तो अक्षिदा फेकायचा, त्याला कुठला डाग पडून द्यायचा नाही. आता अलीकडं लोक त्याला हळदी लाव पिवळं कर, पण ती पहिली लोक तसा अक्षिदा फेकल्यामुळं पक्ष्यांना ज्या टायमाला सगळी खळीदाळी पिकं झाल्यानंतर पक्ष्यांना काय नसायचं खायला. मग पक्ष्यांना काय नसल्यामुळं खायला तर त्या अक्षिदा कामाला यायचा. आणि एक पिंपरीचं वडाचं झाड असं आहे की त्याच्यात एक पिपरं म्हणून एक अशा आंब्यासारखं फळ येतं आणि ती पक्ष माझ्या लहानपणापासून मी बघत होतो. ती पिपरी जर पिकल्या गेली तर आपण जसं आंब्याच्या सीजनमध्ये आंबेच खातो गोड, तसं त्या पक्ष्यांना ती पिंपरी आंबेच होती. आणि दुसरी गोष्ट अशी की ती झाडं रोडच्या कडेची सगळी तुटल्यामुळं पक्ष्याची फार मोठी अडचण झाली. कुठं थांबावा, कसा थांबावा. म्हणून आमच्या माहिजळगावच्या डाक बंगल्यात PWTच्या बंगल्यात ते 5-6 झाडं आहेत आणि आसपासचे सगळे पक्षी असं आहे की पक्षी तर तुम्हाला खरं काही गोष्टी लबाड वाटत्यान की तो पक्षी 50 किलोमीटरहून माहिजळगावला येतो. 50 किलोमीटरहून माहिजळगावला येतो आणि तो माहिजळगावला इतका शांत त्या झाडांत बसत असतो. आणि आमच्या माहिजळगाव चौकात असे की कोणाला मुलगा झाला, कोणाचं लग्न जमलं, कोणाची वरात आली, कोणाचं काही एखादा पुढारी आला, एखादा खेळाडू आला तर ती सगळा संध्याकाळी फटाक्याचा बार झाला तर ती पक्षी, माझा स्वतःचा अनुभव सांगतो, मी त्या डाक बंगल्यात बसलेला असतो तर पक्षी ज्या टायमाला असा निवांतचा इरभळ तुम्ही त्यांना चारा देत नाही, त्यांच्या पदर येतात, चारा खाऊन येते, ती बसत येत निवांत झोपा फिपा घ्यायच्या टायमाला तुम्ही त्यांना फटाकड्या वाजविता, त्यांना एक भ्या दाखविताय. त्यांना वाटतंय बाबा आमच्याकडेच येते. त्यामुळं तो सगळा पक्षी घाबरून कोणी फांद्यात गुततं, कोणी खाली येते, कोणी जिकडं वाट घावून तिकडं रातची सायरा वायरा होती. आणि एक दिवस माझा स्वतःचा अनुभव असा आला की मी बंगल्यात बसलो होतो, अशाच फटाकड्या वाजल्या आणि फटाकड्या वाजल्यानंतर माझ्या अंगावर पक्षी 2-4 पडली, त्यांना इजा होत्यात खाली पाडल्यानंतर. मग ह्या पक्ष्यावर ही लोक अन्याय का करतात तर आमचं असं म्हणणं आहे की बाबा तिथं शासनाने किंवा डिपार्टमेंटनी किंवा एखाद्या खात्याने
हा संध्याकाळच्या पुढं 7च्या पुढं कुठल्याही गावात आणि कुठल्या झाडापाशी की कुठलेही फटाके वाजू नये, त्यांना विजा होईन किंवा त्यांना पोवचन असं काही करू नये, एवढीच आमचं ह्या व्हिडिओमधून येतं आहे. आणि